देशना आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। शिवाजीनगर प्रभागामध्ये 8 जण निवडणूक रिंगणात। पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून रूट मार्च परेड। जुना मोंढा ते राज कॉर्नर पर्यंत उड्डाण पूल बांधावा, डॉक्टर मनोजराज भंडारी। 30 वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू। आता बातमीपत्र विस्ताराने। महानगरपालिका शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 15 च्या पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी 20 जणांनी माघार घेतली असून या निवडणुकीत एकूण 8 जण उतरले आहेत। मोठ्या प्रमाणावर माघारी घेतलेल्या उमेदवारी अर्जामुळे चांगल्याच प्रकारे घोडेबाजार चालल्याची चर्चा जनतेमध्ये रंगली आहे। शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 15 च्या पोटनिवडणुकीत एकूण 31 जणांनी नामांकन केले होते, पण एका इच्छुकांचे नामांकन रद्द करण्यात आले। या उमेदवाराचे नाव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 9(1) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात मतदार यादीत नाव नसल्यामुळे अवैध ठरविण्यात आले। त्याचबरोबर काल दोघांनी या निवडणुकीतून माघार घेतली असून आज शेवटच्या दिवशी 20 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। यावरून जनतेमध्ये या निवडणुकात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा रंगत आहे। आज 8 जणांनी मात्र निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत। त्यामध्ये काँग्रेसकडून चव्हाण उमेश सिंह, भाजपाकडून चालिकवार प्रदीप, शिवसेनेकडून कोडगिरे गौरव, समाजवादी पक्षाचे सुलतान इब्राहिम शेख, सत्यशोधक समाज पक्षाकडून भोरगे महेश, तर अपक्षाकडून रवी पारडे, यादव मोहन, मोहम्मद मसूद हुसेन यांची लढत रंगणार आहे। शिवाजीनगर पोटनिवडणूक ही सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई बनविलेली दिसत आहे। या निवडणुकीकडे नांदेड शहरासह पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। शहरामधील रस्त्याची रुंदी व वाहतुकीचा खेळखंडोबा लक्षात घेता राजकॉर्नर ते जुना मोंढा टावर्स उड्डाण पूल बांधून नांदेडच्या जनतेची गैरसोय टाळावी अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे। शहरामधील रस्त्यांची रुंदी व वाहतुकीचा खेळखंडोबा लक्षात घेता राज कॉर्नर ते जुना मोंढा टॉवर पर्यंत मुंबईच्या धर्तीवर उड्डाण पूल बांधून नांदेडच्या जनतेची गैरसोय टाळावी अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। नांदेड शहरातील गुरुतागद्दी सोहळ्यानिमित्त कोट्यावधी रुपये निधी आला। केंद्र शासनाने व राज्य सरकारनेही सढळ हाताने मदत केली। निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला। रस्त्याची रुंदी करण्याऐवजी नेदरलँडच्या धर्तीवर शहरातील मुख्य रस्ते अरुंद करून टाकले। शिवाजीनगर उड्डाण पुलाला तर सर्व्हिस रस्तेच नसल्याने हा देशातील एकमेव पूल बांधला आहे। यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे। आणि मागच्या 15 वर्षापासून राज्यावर काँग्रेस सरकार आहे आणि द्रुतगतीच्या नावावर 2000 कोटी रुपये नांदेडला आले होते। त्यात विकासाच्या नावावर रस्ते लहान करून ठेवले आणि वरच्यावर ट्रॅफिक वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे। हे उद्देशातून मी पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं की नांदेड शहरामध्ये एक तुम्ही मुंबईच्या धर्तीवर राज कॉर्नर ते टावर हा तुम्ही ओव्हरब्रिज करून द्या, नांदेडला तर जनतेची समस्या कायमची सुटेल अशी मागणी त्यांना केलेली आहे। मुंबईमधील उड्डाण पुलासारखे नांदेड शहरामध्ये राज कॉर्नर ते जुना मोंढा टावर पर्यंत पूल बांधावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आली आहे। विकासाभिमुख नेतृत्व दिवाकर रावते यांच्याकडे असल्याने ते नक्कीच नांदेडच्या या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष देऊन मार्गी लावतील व नांदेडकरांची होणारी गैरसोय नक्कीच कमी होईल असा विश्वास मनोज भंडारी यांनी व्यक्त केला आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला। एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजीराबाद, नांदेड। संपर्क 992102 2221 9850 22 22 21 9970 94 33 87। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स
सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350625656. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पोलीस स्थापना दिनानिमित्त आज पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. आज शहरात रूट मार्च परेड, पोलीस बँड पथकासह अधिकारी कर्मचारी सहभागी होते. पोलीस स्थापना दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहे. आज शहरात रूट मार्च परेड निघाले. यात पोलीस बँड पथकासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून पोलिसांच्या कामकाजाची माहिती दिली. पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढीस लागावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यात शस्त्र प्रदर्शन, श्रमदान, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यावर भर दिला असून कार्यक्रमाच्या सूचनाही पोलीस अधीक्षक दहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, श्याम घुगे यांनी केल्या आहेत. शहरातील गोवर्धन घाट येथील रहिवासी कृष्णा संजय सरपाते, वय वर्ष 30, हा इसम रोजच्या प्रमाणे कामासाठी 31 डिसेंबरला घरून गेला. हा इसम पप्पू माने यांच्या गाडीवर 3 ते 4 वर्षापासून गाडी चालक म्हणून काम करत होता. 31 डिसेंबरला तो कामावर म्हणून गेला. तो परत घरी आला नाही. कामावर गेल्यानंतर परत का वापस आला नाही. म्हणलं सासरवाडीकडे आहे काय. आज सकाळी आम्हाला माहित झालं की आमचा एक गलीतला मुलगा होता, PM रूम मध्ये गेला. त्यानं बघितलं आमच्या ओळखीचा माणूस आहे. मग त्यानं आम्हाला येऊन सांगितलं. कृष्णा सरपाते यांची सासरवाडी वैशाली नगर नांदेड येथे असून ते नेहमी सासरवाडीला ये जा करत असत. त्यामुळे कृष्णाच्या आई वडिलांना वाटलं की कृष्णा आपल्या सासरवाडीला गेला. पण 1 जानेवारी 2015ला रात्री शिवाजीनगर येथील उमा लॉजच्या बाहेर फुटपाथवर पडला होता. त्याच्या तोंडातून फेस आणि झटके येत होते. हे पाहता शिवाजीनगर पोलीस कर्मचाऱ्यांनी कृष्णाला गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृष्णाची ओळख पटत नसल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र आता त्याच्या नातेवाईकांनी त्याला ओळखलं आणि कृष्णाच्या आई वडिलांना सांगितलं. कृष्णा संजय सरपाते यांच्या मागे 2 मुलं आहेत. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. शिवाजीनगर प्रभागामध्ये 8 जण निवडणूक रिंगणात. पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून रूट मार्च परेड. जुना मोंढा ते राज कॉर्नर पर्यंत उड्डाणपूल बांधावा, डॉक्टर मनोजराज भंडारी. 30 वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.